बारामती आणि बारामतीकरांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। बारामती नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा खरं तर 9 वर्षांनी निवडणूक होती। मला आठवतंय माझ्या पण पौर्णिमाताई तावरेंना निवडून दिलेलं होतं नगर डायरेक्ट नगराध्यक्ष म्हणून, लोकनियुक्त नगराध्यक्ष। त्याला जवळपास 9 वर्ष होऊन गेली। 5 वर्षाची त्यांची कारकीर्द संपल्यानंतर 4 वर्ष प्रशासकाची कारकीर्द सगळ्या महाराष्ट्रातच झाली आणि त्याच्यावर अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे होती। जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका तिथं ती मिळू शकली नाही, ती आता मिळते आणि त्याच्यावर साहजिकच सर्वच राजकीय पक्षामध्ये खूप जणांची मागणी होती। बारामतीचा तर चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला। तुम्ही मला साथ दिली, मी त्याच्यामध्ये लक्ष घातलं। सरकार आपल्या विचाराचं होतं, त्याच्यावर निधी मोठ्या प्रमाणावर आपण आणायला यशस्वी झालो। आपल्या बारामतीकरांचं बजेट आहे 40 कोटीचं उत्पन्न आहे आणि त्याच्यात करोडो रुपयाची कामं आपण केलेली आहेत आणि अजूनही पाईपलाईन मध्ये भरपूर काम आहे आणि त्याच्यातनं ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी ज्यांना माझ्या पॅनलच्या वतीनं उमेदवारी पाहिजे होते त्यांच्या प्रत्येकाच्या मी मुलाखती घेतल्या। त्याच्यामध्ये नवीन कार्यकर्ते पण कोण आहेत ते पाहिले, नवीन माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी यांना पण मी काही प्रश्न विचारले आणि त्याच्यातून 41 जागा काढायच्या होत्या। त्याच्यातून नगराध्यक्ष करता पण अनेक अर्ज होते, एक त्या ठिकाणी निवडायचा होता। काम मोठं कठीण होतं कारण सगळ्यांनाच वाटत होतं आपल्याला संधी मिळावी, कारण जागा सर्वसाधारण आलेली। विरोधकांनी त्याच्यामध्ये काही ना काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या गोवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यातनं काही आमचे पण लोक थोडेसे त्याला बळी पडले, ते पण लूजस्टॉक करायला लागले। मी कधी बारामतीकरांना तुम्हाला 91ला पहिल्यांदा खासदार केलं, त्याच्या आधी पवार साहेबांच्याकडं आपण नेहमी साहेबांना निवडून देण्याचं काम 67 सालापासून केलं। साहेबांनी देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये बारामतीकरांना जेवढं काही भरभरून देता आलं ते देण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यावर देशाची जबाबदारी होती, राज्याची जबाबदारी होती। त्यावेळेस कारभारी अण्णा, स्वर्गीय विनोद कुमार गुजर हे सगळेजण या शहराचं नेतृत्व करायचे, बारामतीकर त्यांना पाठिंबा द्यायचे। परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवायला लागलो आणि त्याच्यातून आपल्याला काही निर्णय घेता येतात। एखाद्या नगरसेवकाने नाही ऐकलं तर मला त्याला व्हीप बजावता येतो, त्याने जर तिथं चुकीचं वागला तर त्याला मला विचारचा अधिकार निर्माण होतो। किंवा तुझ्याकरता मी बारामतीकरांच्या समोर गेलो, मी तुझ्याकरता बारामतीकरांना मतं मागितली, तू उमेदवार नाही तर अजित पवार उमेदवार आहेत समजून मतदान करा असं बारामतीकरांना मी आव्हान केलं आणि असं असताना तू का असं वागतो, तू का बारामतीकरांचं हित जपत नाही, अशा पद्धतीनं साफ विचाराचा अधिकार हा मला व्हीपच्या द्वारे त्या ठिकाणी मिळत असतो आणि म्हणूनच आजचा दिवस आपल्या बारामतीकरांच्या दृष्टीने महत्वाचा। बारामती ह्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आज आपण इथं श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन केलेलं आहे, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन केलेलं आहे। त्या निमित्तानं खरं तर मोठ्या प्रमाणावर बारामतीकर जमलेले। मी सुरुवातीला बारामतीकरांना सांगतो, तुमच्या विकासाच्या करता, आपल्या बारामतीकरांच्या विकासाच्या करता हा तुमच्या समोर बोलणारा अजित पवार कटिबद्ध आहे। तुम्ही तिळमात्र शंका म्हणावती बाळगू। मी कधी जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण करणार नाही। आता काही समाजाला मला प्रतिनिधित्व देता आलं नाही ही गोष्ट खरी आहे, पण तरी पण त्या समाजाचे काही प्रश्न असतील तर त्यांचा प्रतिनिधी नसताना देखील त्यांचे प्रश्न अधिक गतीने, अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक निधी देऊन सोडवण्याचा शब्द देखील सिद्धेश्वराच्या साक्षीने मी आपल्या सगळ्यांना देतो। मित्रांनो, ही निवडणूक केवळ आपल्या बारामती नगरपालिकेची निवडणूक नाही, तर ती बारामतीच्या पुढील विकासाची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे सर्व बारामतीकरांना आपल्या सोबत घेऊन, सर्व बारामतीकरांची आपल्याला साथ असली तरी देखील आपण गाफील राहता कामा नये।
आपण सर्व शक्तीनिशी या निवडणुकीला सामोरं जायचंय. मला काही आता अमराईतले लोक भेटले सकाळी सकाळी नाही दुपारी की दादा ह्या भागातनं इकडंच उमेदवार दिले, इकडच्या भागामध्ये दिले गेले नाही. काही इतरांनी पण सांगितलं दादा आमच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही. काहींनी आणखीन काही त्यांची वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. काहींनी असं पण निनावे पत्र दिलं की दादा तुम्ही जो उमेदवार निवडला त्याचा तुम्ही बॅकग्राऊंड तपासलं नाही. मित्रांनो, मी सगळ्यांचे बॅकग्राऊंड तपासले. जर यदा कदाचित कुठलं काही राहिलेलं असेल तर तुम्ही मला सांगा, मी तेही दुरुस्त करेन. मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं आता बारामतीची निवडणूक वाढल्यानंतर मीडिया येणार, आपले विरोधक आपल्याबद्दल टीका करणार. त्या टीकेला लोकशाही आहे, बाबासाहेबांनी संविधान दिलंय, सगळ्यांना अधिकार आहे. मला त्या गोष्टीला उत्तर पण द्यायचं नाही, कारण तुम्हाला माझं काम माहिती आहे. आणि गेल्या काही वर्षात बारामतीचा चेहरामोहरा बदलला कसा. तुमचे नातेवाईक जरी आले आणि बारामती शहरात फिरले तर तेही कबूल करतात की मागची बारामती नाताची बारामती किती बदल झाला. ही इमारत दिसती, ही इमारत पुढे मी पाडणार आहे. उर्दू शाळेचे नवीन इमारतीचे अतिशय उत्तम काम शाजीखान्याच्या जवळ आपलं चालू आहे. त्याचबरोबर इतर ज्या शाळा आहेत तिथल्या त्याही आम्ही दुसरीकडे शिफ्ट करतोय. सीबीएसई स्कूल बारामतीच्या शारदा प्रांगणामध्ये माझ्या गोरगरिबांच्या करता अतिशय उत्तम पद्धतीची सुविधा ती आपण देतोय, त्याचंही काम चाललेलं आहे. बऱ्याच गोष्टी बारामतीकरांना तुम्हाला माहिती नाही, परंतु अशा अनेक गोष्टी आम्ही सगळेजण मिळून बारामतीकरांच्या करतो. आज दिवाळी झाली, मधल्या काळात दिवाळीत तुम्ही सगळ्या व्यापारी लोकांनी ज्या पद्धतीनं लाइटिंग केलेलं होतं, मला आठवतंय, मी नेहमी सांगतो, पूर्वी साहेबांना लोक व्यापारी भेटायला यायचे, साहेब छत्रपती माळेगाव सोमेश्वरचं पेमेंट काढा, त्याच्याशिवाय मार्केटमध्ये गिराईक नाही. आज तशी वेळ नाहीये. आज 12 महिने मार्केटमध्ये गिराईक असतं का नसतं? असतं. कुठल्या पेमेंटची गरज नाही, कारण आपली शिक्षण संस्थेचं हब झालंय. आयुर्वेदिक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आपल्या त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज. आत्ताच लोक भेटले, तिकडं पशुवैद्यकीय कॉलेज अतिशय चांगला आपण करतोय, त्यांना मोबदला देतोय, पण ते म्हणले अजून वाढवून द्या, मी लक्ष घालतोय. शेवटी 4 पदरी रस्ते, रिंग रोड, वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या जे काही तिरंगा सर्कल आहे तिथपासून डायनामिक्स पर्यंत सगळीकडे सर्व्हिस रोड आणि हे करतोय. आज तो रस्ता कसा पाहायला मिळतोय. आज लोक सकाळी फिरतात, आज महिला तिथे जातात, मुलं तिथे खेळतात, एक समाधान वाटतं. तेच आमचं स्वप्न होतं, तेच आमचं विजन होतं. पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, त्याच्या संदर्भामध्ये अजून वेगवेगळ्या भागामध्ये सुविधा द्यायच्या. काही कामं पाईपलाईन मध्ये, पार्क कॅनॉल तिथनं जो सुरू होतो लाईनिंग केले तिथपासून जळोची पर्यंत कॅनॉलच्या दुतर्फा लोकांना फिरता येईल अशा प्रकारची व्यवस्था करतोय. रस्त्यांची कामं करोडो रुपयाची चाललेली आहेत. त्याच्या संदर्भात कुणी काही अफवा उठवतं की बाबा अजित पवार आता हे करणार ते करणार. अनेक निवडणुकीमध्ये मित्रांनो, मी तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय त्या ठिकाणी काही करत नाही. काही केलं तर पर्यायी व्यवस्था करतो. आता इथं प्रकाश चव्हाण बसले, आम्ही अमराईत तिथं पूर्वी पोस्ट ऑफिस होतं, त्या पोस्ट ऑफिसच्या समोर कॅनॉल आटला तर आम्ही शाळेला हायस्कूलला जाताना कॅनॉल मधनं जायचो. तिथं कॅनॉलचा रस्ता सिधे डॉक्टर राईचे त्यांच्या समोर चांगला नव्हता. आज तिथं काही सुविधा मला कराव्या लागल्या. तिथली काही मंदिरं मला थोडीशी बाजूला करावी लागली, पण त्यांच्याकरता अतिशय सुंदर मंदिराचं काम ते राजकांचा बंगला आहे ना, अण्णा आठवड्यांच्या घराच्या शेजारी, तुम्ही गेल्यानंतर बघाल इतकं चांगलं. पंजाबराव पाटील डॉक्टरांनी मला सांगितलं, म्हणलं तिथं तुम्ही काय, तिथं भरपूर जागा आहे, तिथं गणेशाचं पण मंदिर तिथल्या लोकांना पाहिजे आणि इतर पण इकडची मंदिरं आलेली ते पण करायची. मी कुणाचाही अंधश्रद्धा मानत नाही, पण मी श्रद्धेला महत्व देतो. मी सगळ्या जाती धर्माचा पंथाचा आदर करतो. इथं माझे मुस्लिम बांधव काही आहेत. मी बारामतीमध्ये जो शादीखाना उभा केलाय
आज महाराष्ट्रात कुठल्या तालुक्यामध्ये तशा प्रकारचं शादीखाना कुणी एकाने सांगा। आज इतका चांगला केलाय, पटांगण वगैरे कुठेही अडचणी यायला नको। स्मशानभूमी तेही आपल्या चांगल्या पद्धतीनं करतोय, दशक्रिया विधी तेही चांगल्या पद्धतीनं करतोय। अनेक ठिकाणी दफनभूमी नाही, वेगवेगळ्या समाजाला त्या जागा आपण त्या बाबतीमध्ये निवडतोय। वेगवेगळ्या ठिकाणी चॅनल ओढ्या ते जे काही आपल्या चाऱ्या आहेत त्यांना त्या बाबतीमध्ये करतोय। पाणी कुठं अडणार नाही अशा प्रकारे स्ट्रॉंग वॉटरची व्यवस्था आपण केलेली आहे। आता पाऊस कधी कधी काही मिनिटात काही इंच पाऊस पडतो, लगेच आमचे मित्र तेवढंच ती दाखवतात आपल्या मोबाईलला की बघा पाणी किती, बारामती तुंबली तुंबली तुंबली। अरे काय तुंबली? अरे बाकीचे जाऊन शहरं बघा, 2-2 दिवस पाणी हटत नाही। काही तासाकरता माझ्या त्या जाळ्या आहेत ना ड्रेनेजच्या, तिथं जर सगळं अडकलं किंवा काही पाला बिला किंवा आपलं पोतं बितं काही कपडा, तर तेवढा काढेपर्यंत तरी कळ काढायला तेवढी पण कळ मी सारखं बघत बसायचं कधी पाऊस पडतो। आलं तेवढंच राहिलंय माझं काम करायचं। काही काहीचं असं माझं सटकतच ते ऐकल्यावर। मित्रांनो, कुठं राहिलं तर तुम्ही हक्काने सांगा ना, अजित पवार हे इथं राहिलं मी करीन ना। तुमचं बस स्थानक चांगलं केल्यानंतर रेल्वे स्टेशन कुणी एकाने सांगितलं नाही की चांगलं करा, केलं की नाही चांगलं? जाऊन बघा, नंबर 1चं रेल्वे स्टेशन केलेलं। शेवटी मी पण बारामतीकर आहे। जे काही माझं सुरुवात झाली, माझ्यावर संस्कार झाले, मी लहानाचा मोठा झालो, मी बाल विकास मंदिरात गेलो, मी MS हायस्कूलला गेलो, ते इथंच सगळं केलं। त्याच्यानंतर मी कोल्हापूरला कॉलेजला गेलो। पण ठीक आहे ना, तुम्ही मला साथ दिली। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती, आज जुनी भाजी मंडई, जुन्या लोकांना आठवत असेल तिथं सभा व्हायच्या। आज कसं झालं, तिथं काय इमारत झालीये, ती पूर्ण झाल्यानंतर त्या चारी बाजूला मोठे मोठे रस्ते करणार आहेत, खाली पार्किंगची व्यवस्था केलेली। गणेश मार्केट तिथं पण फार जामिंग होतो, तो डिवायडर पण बाजूला घेणार आहे। अशा खूप गोष्टी अजून आपल्याला करायच्या। वेगवेगळ्या महापुरुषांचे अर्धपुतळे जवळपास किती 13 लोकांचे ना रे, 12 का 13, ते मी आपलं प्रशासकीय बिल्डिंगच्या समोर एक हे करतोय, 8-9 एकरात गार्डन। ते गार्डन 10-12 कोटीची आहेत। मी दुसऱ्यांकडनं पैसे आणतोय आणि ते गार्डनचं काम चाललंय, त्याच्यावर जरा वेळ लागतोय, कारण नगरपालिकेचा पैसा खर्च करायचा नाही। इतके दिवस ती जागा होती ही आपल्या शासनाची होती, आता शासनाकडनं गेल्याच महिन्यात ती नगरपालिकेची केली। नगरपालिकेने मला वाटतं एन्व्हायरमेंटल फोरमला ती हँडओव्हर केली आणि एन्व्हायरमेंटल फोरम तिथं 9-10 कोटी रुपयाचं गार्डन करत आहे। सगळ्या ज्येष्ठांची, वयस्कर लोक असतील किंवा महिला असतील, बालका असतील, सगळ्यांची व्यवस्था तिथं, पार्किंग बिर्किंग, आतमध्ये सर्व्हिस रोड, फार चांगला प्लॅन केलेला आहे। थोडासा उशीर लागतोय मान्य आहे मित्रांनो, कामं करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात। तिथल्या समोरच मी इतर जे काही महापुरुषांचे पुतळे आपल्याकडे नाहीयेत त्यांचे अर्धपुतळे तिथं सगळे उभे करतोय। त्याचा प्लॅन झालाय, त्याचं काम कोणत्याही क्षणी सुरू होईल, कारण प्रत्येकाला एक अभिमान असतो, त्याच्यामध्ये कुणी म्हणता कामा नये। इथं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नाही, इथं मौलाना आझादांचा पुतळा नाही, इथं शाहू महाराजांचा पुतळा नाही, इथं सावित्रीबाई फुलेंचा पुतळा नाही, इथं महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा नाही। असं कुठल्याही महापुरुषांच्या बाबतीमध्ये होता कामा नये, अशा पद्धतीचं तिथं काम। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पण बरं, म्हणजे आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, नाहीतर एखादं नाव राहिलं, आयला दादा ही नाव कसं काय विसरला। मी सगळ्यांची नावं आता तिथं सांगत बसत नाही, पण जे पुतळे तिथं आपल्याकडे नाही आहेत त्यांचे सगळ्यांचे पुतळे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा, शिवाजी महाराजांचा आमच्या कसब्यामध्ये, आता शिवाजी महाराजांचं शिवसृष्टी ते बारामतीच्या साधीत 650 कोटी रुपयाची शिवसृष्टी आहे। पहिल्या टप्प्यात 350 कोटीचं काम चाललेलं आहे, आता दुसऱ्या टप्प्यात पुढं 300 कोटीचं काम मंजूर करतोय। आज एवढं चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पण अभिमान वाटेल की मधून अधून आपल्या नव्या पिढीतल्या लोकांना जाऊन ती शिवसृष्टी दाखवावी। जवळपास किती एकरात आहे रे ते? 30 का 35 एकरामध्ये। तिथं पार्किंग बिर्किंग, तिथं बीज गुणन केंद्र तर तुम्ही बघितलं, पूर्वीचं बीज गुणन केंद्र आताच अप्रतिम केलंय।
चांगली रोपं माझ्या शेतकऱ्यांना मिळण्याच्या करता अशा खूप काही गोष्टी आपण आत्ताच श्री सिद्धेश्वर मंदिराचं मला वाटतं 1 कोटीचं जीर्णोद्धाराचं काम त्या काय तिचं नाव देशमुख त्या लेडी आहेत त्या चांगलं काम करतात त्यांनी आता प्लॅन इस्टिमेट केलेलं आहे मुळात ते आहेच आपल्या इथल्या श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समोरचा नंदी महाराष्ट्रात असा बघायला मिळणार नाही इतका चांगल्या पद्धतीचा नंदी आहे कधी कधी देशात ही तर लगेच देशात बर जगात नाही बस मायला देश तरी कशाला जगात नाही मित्रांनो इतका सुबक अशा पद्धतीचा आहे एक आहे कर्नाटकात मी मागे गेलो होतो मला बर बाबा इतका सुबक आपला बारामतीचा सुबक तर शेवटी आपल्याला आपल्या गावाचा अभिमान असलाच पाहिजे ना का नसावा शेवटी आपलं गाव आहे आणि त्याच्यामुळं आपलं शहर आहे ह्या पद्धतीनं ह्या शहरामध्ये अनेक गोष्टी आता इकडनं सहज जाऊ हा किल्ला पूर्वी कसा होता बघा आणि आता आज जाऊन बघित फिरला ना आया बहिणींनो मातांनो तुम्ही म्हणाल कुठलं आपण काय केलंय इतकं सुंदर लाइटिंग विटिंग झाल्यावर तो परिसर होणार आहे पूर्वीच्या जेलच्याही परिसरात इतकं छान केलेलं आहे लँडस्केपिंग जवळपास आता उरकत आलेलं आहे साधारण जानेवारी फेब्रुवारी पर्यंत काम होईल असं मला वाटतंय ह्या पद्धतीनं आपली सगळी कामं चाललेली आहेत अनेक गोरगरिबांच्या करता पण घरबांधणीचा कार्यक्रम ह्या टर्मला आम्ही हातात घ्यायचं ठरवलेलं आहे काजव्यामध्ये पण घेणारे मागाशी महिला मांगारुडी समाजाचे पण कार्यकर्ते नारायण आमचा गायकवाड त्याच्या घरातले पण काही माझे सहकारी आले होते तिथं पण सगळ्यांच्या मदतीनं खूप चांगल्या पद्धतीचा प्लॅन आम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलेलं आहे केंद्र सरकारमधनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या ज्या योजना आहेत राज्यामध्ये देवेंद्रजी मी आणि एकनाथराव आम्ही दिलेल्या महायुतीच्या सरकारच्या ज्या योजना आहेत ह्या सगळ्याची सांगड घालून आणि मग काही निधी राज्य सरकारचा काही डीपीडीसीचा काही आपल्या CSR मधला अशा प्रकारे हे सगळं आपल्याला करायचंय अजूनही झाडं मोठ्या प्रमाणावर लावायची अजूनही कचराची विल्हेवाट लावण्याच्या करता पुणे जिल्ह्यातली 3 शहरं निवडलीत पहिल्या टप्प्यात इंदूरच्या धर्तीवर जायचंय बारामती लोणावळा आणि चाकण त्याच्यातनं कचरा देखील बारामतीमध्ये राहता कामा नये तुमची सगळ्यांची साथ लागणार आहे बारामतीकरांनो तुम्ही मला साथ दिली पाहिजे ओला कचरा सुका कचरा कुठेही घाण करता कामा नये ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय आणि ते आम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलंय तुमच्या पुढे आमचा जाहीरनामा येईल त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मला करता येण्यासारख्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे त्या तुम्हाला वाचायला देणार आहे मी आज प्रचाराचा नारळ का फोडला की नंतर मला पुन्हा महाराष्ट्रात सगळीकडे फिरायचं मी समारोपाच्या सभेला येणार आहे परंतु शेवटच्या सभेला आलो असतो तर 8-10 दिवसात अशा काढल्या पेटल्या असत्या अशा का अफवा उठल्या असत्या की काय विचारता सोय नाही म्हणून आधीच तुम्हाला सगळं सांगायला आलेलं त्याच्यामध्ये 19-20 झालंय काही कार्यकर्त्यांना थोडंसं थांबायला लागलंय काही समाजाला प्रतिनिधित्व जेवढं पाहिजे तेवढं देता आलेलं नाहीये पण 4 जागा स्वीकृतच्या माझ्या हातामध्ये त्याच्यात आपण मार्ग काढू ना चांगल्या कार्यकर्त्याला कार्यकर्ता चांगला आहे पण निवडून येण्याच्या करता जेवढं पाठबळ लागतं जनाधार लागतो तो नाहीये पण त्याला संधी मिळाली पाहिजे अशांना मी तिथं संधी दिली ना तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका मी सुरुवातीला आता 41 चिन्ह तुम्हाला नावं सांगतो उमेदवार ओळख सचिन सदाशिवराव सातव हे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत 1,02,000 मत आहेत 1,02,000 रेकॉर्ड करायचं ह्याचे आजोबा नगराध्यक्ष होते ह्याचे वडील नगराध्यक्ष होते ह्याची आई नगराध्यक्ष होती सचिन टिल्ल्या राहिला होता म्हणून त्याला नगराध्यक्ष मित्रांनो शेवटी काम मी त्याच्या देखत तुम्हाला सांगतो माझ्या पद्धतीनं काम नाही झालं तर मग मी बघणार आता याच्यानंतर बारामती सहकारी बँकेला मी दुसऱ्याला संधी देणार त्याबद्दलही काळजी करू नका कारण त्याकडे ते पद आहे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आपण सामावून घेणार तर आज सचिननी बारामती सहकारी बँक पण उत्तम चालवली त्याच्यामध्ये फार प्रॉब्लेम्स होते मी आता ते काढत बसत नाही परंतु आपल्याला डिव्हिडंड देता येत नव्हता आरबीआयनी काही काही गोष्टीमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या होत्या परंतु आता बँक
चांगल्या पद्धतीनं लेवलला आणली. थोडे कठोर निर्णय घ्यावे लागले, वेगवेगळ्या जवळच्या लोकांच्या वसुल्या कराव्या लागल्या. काही जण नाराज झाले, राव हे आपल्या जवळचा आपली वसुली करतो. अरे तू कर्ज घेतल्यावर वसुली नाही करायची तर काय तुला सोडून द्यायचं? तू अजित पवार असला तरी तुझी वसुली आम्ही करणार, कारण तुझ्या नडीला आम्ही बँकेची मदत झालेली आहे. आता तू बँकेची वसुली केली पाहिजे तर आम्ही डिव्हिडंड देऊ शकू, तर आम्ही इतरांना कर्ज देऊ शकू. ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं मी त्याकडनं 5 वर्ष काम करून घेईल. तुम्ही काळजी करू नका. बारामतीकरांना कुठेही कमीपणा येणार नाही. बारामतीकरांनी त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही. या पद्धतीचं काम करण्याचा शब्द त्याच्या साक्षीनं सिद्धेश्वराच्या श्री सिद्धेश्वराच्या साक्षीनं मी तुम्हाला देतो. तो तिथं आपला नगराध्यक्षाचा उमेदवार आहे. त्याच्यानंतर मधनं प्रभाग 1 मध्ये मनीषा समीर चव्हाण ही तांदूळवाडीची आपली आई समीरची पत्नी, तिला पण मधनं उमेदवारी दिलेली आहे. आणि त्याच गटामध्ये अविनाश हनुमंत निकाळजे ह्याला त्या प्रभागातनं उमेदवारी दिलेली आहे. नंतर 2 मध्ये जय नानासाहेब पाटील, 2 जय नानासाहेब पाटील. इथं अनुप्रिता रामलिंग तांबे डांगे ह्या बिनविरोध निवडून आल्या, त्यांचा अभिनंदन. त्या 8 जे आपले बिनविरोध आले त्याच्यातल्या एक ह्या आपल्या तांबेताई आहेत. नंतर 3 प्रवीण दत्तू माने हा एक आपला तिथं वर्गातला उमेदवार आहे. आणि दुसरी रुपाली नवनाथ मलगुंडे, नवनाथची धर्मपत्नी, हे तिथं उमेदवार आहे. ती 3 मध्ये आहे. त्याच्यानंतर 4 ला संपदा सुमित चौधर, संपदा सुमित चौधर ती आपली रुईच्या परिसरातली उमेदवार आहे. आणि दुसरा काही अनुभवी पण मी टाकलेले आहेत, विष्णू तुळशीराम चौधर हा अनुभव. ही याची शेवटची निवडणूक. म्हणजे पुढच्या वेळेस त्याला मी मत मागायला येणार नाही. त्याकरता विष्णूला आमच्या त्यांनी 5 वर्ष चांगलं काम केलं, त्याला आपण मतदान करावं. ह्या सगळ्यांच्या खुणा घड्याळच आहे. त्याच्यानंतर 5 मध्ये किशोरप्पा मासाळ, किशोरप्पा मासाळ बिनविरोध आला. ते काय आता गुलाल अजून काही त्याचा हटला नाही. आणि मध्ये ऋतुजा प्रताप पागे, ही फार सुशिक्षित आहे, इंजिनियर आहे ना ग, आर्किटेक्ट आहे, आर्किटेक्ट आहे. म्हणजे आपण यावेळेस काही तरुण मुली आर्किटेक्ट शिकल्या सवरलेल्या अशा सगळ्या म्हणजे सगळ्या वयोमानातल्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपले धनश्री अविनाश बांधन हे बिनविरोध आली 6 मधनं. आणि दुसरा अभिजित भानदास जाधव हा हे बिनविरोध आला. हे दोघंही बिनविरोध आले. जिथं जिथं बिनविरोध आले त्या सगळ्या माघार घेतलेल्या माझ्या उमेदवारांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचे आभार मानतो की तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि यांना बिनविरोध दिलं. 7 मध्ये ॲडव्होकेट प्रसाद भगवान खारतोडे हे वकील आहेत. काही वकील मंडळी पण आतमध्ये पाहिजेत. त्याच्यामुळं आम्हाला भगवानरावांना तालुका पंचायत देता आली पण नगरपालिका देता आली नाही. आणि बार म्हणजे वकिलांचा बार त्याचा अध्यक्ष की दुसराच म्हणतोय बारचा अध्यक्ष, बारचा अध्यक्ष. तर प्रसाद आपला 7 अशोकनगरच्या परिसरात तो उभा आहे. आणि त्याच्या जोडीला भारतीताई विश्वास शेळके त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. विश्वास शेळके सारखे दादा सारखीच माघार कधीतरी द्या कधीतरी द्या घे. त्याच्यामुळे आम्ही भारतीताईंना तिथं दिलंय. नंतर 8 नंबरला श्वेता योगेश नाळे ह्या बिनविरोध आल्या, श्वेताताई बिनविरोध आल्या, त्यांचं अभिनंदन. तिथल्या माघार फॉर्म घेतलेल्यांचं पण अभिनंदन. आणि अमर बाळासाहेब धुमाळ त्याला आपण तिथं उमेदवारी दिली. त्याच्यानंतर 9 नंबरला विशाल भानदास सिंगणे, विशालला आपण उमेदवारी दिली. त्यामध्ये त्याच्या जोडीला पूनम ज्योतिबा चव्हाण, पूनमला आपण तिथं उमेदवारी दिली आपल्या खंडोबा नगर परिसरात. तर त्याच्यानंतर आपले
अनिता सुरेश गायकवाड 10 अनिता सुरेश गायकवाड. आपण संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या अनेकांना संधी दिली, त्याच्यातली ही एक संधी आहे. त्याच्यात पद्धतीनं म्हणजे बऱ्याच जणांची मगाशी पण वर नावं गेली, काही आता घेत बसत नाही. त्यांच्या जोडीला जयसिंग अशोक देशमुख उर्फ बबलूला पण त्या जोडीला त्यांच्या दिले 10 मधनं. नंतर 11 सविता सुजित जाधव त्यांना उमेदवारी दिलेली. त्याच्यानंतर 10 संजय वालचंद त्यांना संघवी, तेच ना तुम्ही काय संघवीच म्हणलं बाळा, बल्लाळा सारखा टीव्हीला दिसतो, असं झालं तसं झालं आणि शिक्का तर लावलाय घड्याळाचा. आता घड्याळासारखंच बोलणार नाही तर कोण वेळ्या तिथं शिक्क ते काढून तरी बोल म्हणजे वाटेल कोणतरी तिसरं बोलतंय. लोक म्हणतील घड्याळाचा माणूस घड्याळाचंच कौतुक करणार, जरा डोके चालवत जाईल ना, वाटल्यास दुसऱ्या कुणाचा शिक्का लावून घड्याळाचं कौतुक कर. बर 12 सारिकाताई अमोल वाघमारे, सारिकाताईंना आपण उमेदवारी दिली 12 आणि त्यांच्या जोडीला अभिजित कैलास चव्हाण त्याला उमेदवारी दिली. अनुभवी त्याच्यात घेतलं. 13 सुनीता अरविंद बगाडे त्यांना उमेदवारी दिली. बगाडे हा कोण आणि दुसऱ्या सुनीताताईंच्या बरोबर बिरजू भाऊसाहेब मांढरे याला सर्वसाधारण मधनं उमेदवारी दिली. काही लोक जरा दादा असं कसं, शेवटी आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय, तसं भेदभाव करू नका. बारामतीमध्ये पवार साहेबांनी पण राजकारणाला सुरुवात केली तेव्हा कधी भेदभाव केला नाही. मी पण नेहमी महाराष्ट्राला सांगतो, मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं कृपा करून जातीपातीचं डोक्यात आणू नका. बारामतीचा विकास ही गती अशीच पाहिजे असेल तर 41 आणि तो 42वा आमचा नगराध्यक्ष हे सगळे तुम्ही निवडून द्या. खणखणीत नाणं द्या, खणखणीत काम माझ्याकडनं करून घ्या, खणखणीत निधी माझ्याकडनं घेऊन घ्या. हे पण मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगतो. 14 स्वाती आप्पासाहेब आईवळे हिला आपण उमेदवारी दिली, स्वातीताईंना, आणि त्यांच्या जोडीला नवनाथ सदाशिव बल्ला त्याला उमेदवारी दिली, तो 14 मध्ये. नंतर 15 मंगला जयप्रकाश किरवे त्यांना उमेदवारी दिली, किरवेताईंना, आणि त्यांच्या जोडीला जितेंद्र बबनराव गुजर त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यानंतर हे 15 झाले. 16 गोरख रुणदेव पारसे त्यांना आपण उमेदवारी दिलेली, आणि त्यांच्या जोडीला मंगल शिवाजीराव जगताप यांना आपण उमेदवारी दिलेली. काही अनुभवी दिलेले आहेत, काही वयस्कर दिलेले आहेत. अशा पद्धतीनं साधारण सगळ्या वयोगटातल्या लोकांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. त्यानंतर 17 अल्ताफ हैदर सय्यद त्याला उमेदवारी दिलेली आहे, आणि त्यांच्या जोडीला शर्मिला शिवाजीराव ढवाण पाटील त्यांना उमेदवारी दिली. त्या बिनविरोध आल्या. शर्मिला ताईंना उमेदवारी देत असताना शिवाजीराव तुम्हाला माहिती आहे त्यांना म्हणजे त्यांनी पण आपल्यामध्ये काम केलं. गुलाबराव पाटलांच्या सुनबाई. त्याच्यानंतर ढवाण कंपनी बरेच दिवस म्हणत होते ढवाणाला प्रतिनिधित्व त्याच्याकरता बिनविरोध करून दिला. त्याच्यानंतर 18 राजेंद्र बाबूराव सोनवणे राजेंद्रला आपण उमेदवारी दिलेली, आणि 18 अश्विन सुरोज सातव ह्या बिनविरोध आल्या. अश्विनीताई बिनविरोध आल्या. ढवाण बिनविरोध आल्यावर सातव नको बिनविरोध यायला, मग ढवाणाची महिला बिनविरोध, मग सातवाची महिला बिनविरोध. नंतर 19 प्रतिभा विजय खरात, विजयराव पूर्वी उपनगराध्यक्ष होते, त्यांच्या पत्नी आहे, त्यांना आपण त्या पण होत्या नगरसेविका. राहू दे रे, कुठं जात नाही, ते व्यवस्थित जाईल, तुम्ही काही गडबड करू नका. त्याच्यानंतर सुनील दादासाहेब सस्ते, सुनील मिळाली उमेदवारी, माझ्या पॅनल मधनं मिळाली, घड्याळाची मिळाली. तर सुनील नेहमीच त्याच्या परीनं चांगली भूमिका मांडायचा. मी शेवटी
विरोधी पक्षात राहून भूमिका मांडण्यापेक्षा माझ्याकडनं भूमिका मांडणं, आपण काम करू ना, कशाला विरोध. ह्या पद्धतीनं मी सुनीलला प्रतिनिधित्व दिलेलं आहे. ॲडव्होकेट प्रथमेश प्रवीण गालिंदे हा आपल्या खाटीक समाजामध्ये ह्याला प्रतिनिधित्व शिकला सवरलेला आहे. अनेक जण खाटीक समाजामध्ये चांगले चांगले कार्यकर्ते होते, काहींना थांबावं लागलं. कृपा करून त्यांनी नाराज होऊ नका. ह्यावेळेस काहींना आम्ही बँकेत दिलेलं आहे प्रतिनिधित्व. इतर पण आपल्याकडे संस्था आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्यांना देतो. त्याच्यानंतर आफरीन फिरोज बागवान ह्या बिनविरोध आल्या, आफरीन ते बिनविरोध आल्या. आणि त्यांच्या जोडीला दर्शना विक्रांत तांबे, आपल्या विक्रांतपूर्वी नगरसेवक होता, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. असं 20 ह्याच्यात 41 उमेदवार मित्रांनो आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. मी त्याच्याबद्दल पुन्हा ह्यांच्या सगळ्यांच्या खुणा घड्याळ आहे. घड्याळाचं बटन दाबायचं आपल्याला. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तिथं त्या प्रभागात फॉर्म भरणाऱ्या अनेक माझ्या सहकाऱ्यांनी, अनेक मान्यवरांनी आमच्या विनंतीला मान देऊन, आमच्या सहकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन 8 जागा बिनविरोध झाल्या. त्याच्यामुळं उमेदवारी अर्ज माघारी घेणाऱ्या आमच्या काही प्रतिस्पर्धी देखील उमेदवार होते, त्या सर्वांचा मी जाहीर आभार मानतो. आणि त्यांनी ही सगळी माझी टीम उद्याच्या करता निवडून यावी आणि त्यांनी बारामतीचा सर्वांगीण विकास करावा अशा पद्धतीनं जो काही त्यांनी विश्वास आमच्या हे 42 लोकांच्यावर दाखवलेला आहे आणि उमेदवारी अर्ज मागे घेतलेले, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्यासह हे 42च्या 42 सगळे कार्यकर्ते जीवाचं रान करतील याची पण ग्वाही ह्या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. माझं स्वप्न आहे देशातील एक सुंदर शहर, स्वच्छ शहर, हरित शहर म्हणून बारामतीचा नावलौकिक व्हावा असा आपल्याही सगळ्यांना वाटतं, माझ्याही कार्यकर्त्यांना वाटतं, माझ्या बारामतीकरांना पण वाटतं. बारामतीकरांची त्यात मला साथ लागणार आहे. मी एकटा दुकटा करू शकत नाही. मी सकाळी 6ला सुरुवात करतो, आता दिवस जरा उशिरा उजाडतो, त्याच्यामुळं उजाडल्यावर सुरुवात करतो, पण ते बारामतीकरांच्या करता असतो. माझा स्वार्थ काही नाही. मी आता सकाळी 6ला उठून फिरलो नाही तरी कोण मला काही म्हणू शकतं का? मला आवड आहे, मला त्याच्यामध्ये सुधारणा झाली की माझं शहर हे इतरांच्या तुलनेमध्ये एक अग्रेसर शहर म्हणून या शहराची ओळख व्हावी. त्याच्यामुळं बारामतीकरांची त्याच्यात साथ मला लागणार आहे. एकदा निवडणुका झाल्यानंतर हे तुमचं माझं शहर स्वच्छ हरित शहर म्हणून कसं विकसित करता येईल ह्याकरता मी 42च्या 42 जण आणि आमचे सगळे सहकारी, आमचे सगळे पाठीराखे, आमचे सगळे हितचिंतक, सगळे माझे बारामतीकर हे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. सुदैवाने आपल्या ओळखी आता व्यापक प्रमाणात तुमच्यामुळे झाल्या. मला तुम्ही 8 वेळेला वेगवेगळ्या पदावर बसवलेलं आहे, आमदार केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या ओळखी आता काल मी पाटण्याला नितीश कुमार मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला गेलो. आम्हाला सांगण्यात आलं एनडीएचे सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजर राहा. सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या ओळखी होतात. कशाला माझ्या ओळखी झाल्या असत्या त्यांच्या? आज सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही एकमेकाला रिस्पेक्ट देतो, नमस्कार करतो, एकमेकाची खुशाली ओळखतो. काही यदा कदाचित त्यांच्या राज्यात काही काम निघालं तर मी योगींना फोन लावू शकतो, योगी माझं एवढं एवढं काम आहे, ते माझं करणार का? करणार की नाही? ह्या फायदा आहे ना. उद्याच्याला मी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना, चंद्राबाबू नायडूंना, जे कोणी आम्ही एनडीएचे घटक आहोत त्यामध्ये त्यांना आम्ही सांगू शकतो. आणि त्याच्यामुळं ह्याच्यातनं काही उद्योगपतींच्या ओळखी होतात. काल एका मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, दादा अमक्याला पाठवतो, आमच्या पुण्याच्या परिसरात तो शिकतोय, जरा मदत करा, त्यांना काही बाबतीत पाहिजे होती. मी सांगितलं लगेच पाठवून द्या. या पद्धतीनं मित्रांनो तुमच्यामुळं आज आम्ही सगळेजण पंतप्रधान आणि सगळे मान्यवरांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी बसतो. हे कशामुळे शक्य झालं? हे बारामतीकरांच्यामुळे शक्य झालं. तुम्ही मला भरभक्कम पाठिंबा दिला, तुम्ही मला साथ दिली. राजकीय स्थिती तर घडली, चढ उतार आले, कधी कधी तुमच्या पुढं गहन प्रश्न निर्माण झाला की एकीकडे साहेब एकीकडे अजित, आता कुठं जायचं झालं ना. परंतु त्याच्यातनं तुम्ही वाट काढली.
सुप्रियाला निवडून देऊन साहेबालाही खुश केलं आणि मला निवडून देऊन मलाही खुश केलं. अशा पद्धतीने लय भारी बारामतीकर. ते लोकही म्हणतात यायला तुमची बायको 48,000 पडती आणि तुम्ही 5 महिन्यात 1 लाखाने निवडून देता, कसं काय? म्हणलं ती बारामतीकरांना विचारा कसं काय. ती बटणं दाबतात, मी बटणं दाबत नाही. म्हणलं मित्रांनो, ह्या पद्धतीनं किमान पुढं 25 वर्षाचा विचार करून, मी मागं देखील तुम्ही मला खासदार केलं तेव्हा 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून कामं केली. काही जुन्या लोकांना आठवत असेल, मी विद्या प्रतिष्ठानचं भूमिपूजन करायला गेलो होतो. त्यावेळेस मला वाटतं गुलाबराव ढवाण पाटील होते, सगळे होते, सतीश मामा होते वगैरे. आणि तो सर्व्हिस रोड नव्हता बारामतीकरांनो, तिथं मी टिकाव टाकला. आणि काय माझ्या डोक्यात आलं, मी त्या तिथल्या ऑफिसरला सांगितलं नाही मला सर्व्हिस रोड पाहिजे, नाहीतर आपली जागा विद्या प्रतिष्ठानची डायरेक्ट भिगवण रोडला लागून होती. तुम्ही बघा त्यावेळेस मी डोकं चालवते म्हणून आज सर्व्हिस रोड झाला की नाही? नाही तर इमारत झाली असते तर काय कुठनं रोड केला असता? ढागातनं. दृष्टी असावी लागते, पुढचा विचार करायचा असतो. ह्या पद्धतीनं बारामतीकरांनो, नीरा डावा कालव्याचं आवर्तन सोडलेलं आहे. उद्यापर्यंत पाणी येईल, शेतात दारं धर आणि पिकाला पाणी दे. 25 पुढचा विचार करून शहराची होणारी वाढ लक्षात घेऊन तुम्ही बघा, आपण रिंग रोड केले, त्याचा उपयोग आता बारामतीकरांना होतो की नाही? पालखी मार्ग बाहेर न गेला, आज किती जरी जर लोक तिकडनं जातात, ट्रॅफिकवर काहीतरी परिणाम झाला की नाही? आता इकडनं आमच्या बबलूच्या वस्तीच्या ठिकाणून इकडनं असा रोड काढलाय, आमच्या मोरगाव रोडला आणलाय, तिथून काढलाय तो आता आमच्या नीरा रोडला, तिथून काढणार तो फलटण रोडला. बाहेरच्या बाहेर लोकांनी आत यायचंच नाही. जेवढं ट्रॅफिक कमी करता येईल तेवढं करतोय. ह्याच्यात फायदा तुमचा आहे, तुमची दुकानं चालणार आहेत, तुमचे व्यवसाय चालणार आहेत. ह्या गोष्टीचा विचार करा. लोकांना सुविधा, आता जुनी आपली मारवाड पेठ आणि हा सगळा भाग, हे लोक बाहेर जायला लागलेत. काही जुनी दुकानं आतमध्ये आहेत, तिथं मला वन वे करावं लागतोय. आपण आता पुढच्या इमारती सेटबॅक देतो. आता ही पण इमारत काढल्यावर इथं मी पार्किंग वगैरे करणार, इथं काही थोडंसं मला काही करता आलं तर करणार, कारण गरज आहे. उद्याच्याला इथं मोठ्या प्रमाणावर इथं चांगल्या पद्धतीचं रेस्टॉरंट, पूर्वी आपली कचेरी हे होतं ना, न्यायालय होतं, तिथं एक रेस्टॉरंट आपण काढणार आहे. तिथं काही कुणाला एमपी थिएटरमध्ये कार्यक्रम करायचे असेल, इथं भीमथडी ते आतापर्यंतची बारामती कशी बदलत गेली हे सगळं तिथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जे तुमचं पूर्वी मामलेदार ऑफिस, प्रांत ऑफिस, तुमचं पोलीस स्टेशन आणि तुमचं ते जेल होतं, त्यात काय केलंय, तिथली विहीर पण किती स्वच्छ केली, कशी बांधून घेतली, झाडं कशी लावली, कधीतरी जाऊन बघा ना. ह्याच्यातल्या किती लोकांनी बघितलं, निम्म्याच्या वर बघितलंच नसेल. हा तू एकटा, तू तर काय लय हुशार आहे तू ना, तू बघितलं पण बाकीच्यांना दाखव. तर या शहराची वाढ विचारात घेता आपल्याला सगळ्यांना करायचंय. बारामतीचा विकास बघून स्थानिक लोक स्थायिक व्हायला लागलेले आहेत, बारामती निवडायला लागलेले आहेत. परवा शिवाजीराव कदम मला भेटले, ते मला म्हणत होते की दादा, कोल्हापूरचे त्यांच्या कोण मित्र आहेत, त्यांचे मुली परदेशात असतात, म्हणजे सुना मुली वगैरे. ते म्हणले राव बारामती इतकी चांगली, आता कोल्हापूरहून बारामतीलाच राहायला येतो. नाही थांबा जरा, हे आपल्याला बंद करायचंय. चंद्रावर जायचं हे अजून झालं नाही, पण हे बरं. अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळ्या कामं करायची. विकास झाला असला तरी मला तो परिपूर्ण विकास करायचा आहे, तो सर्वांगीण विकास करायचा आहे. अजून काही गोष्टी राहिल्यात आणि तो करण्याकरता तुम्ही माझ्या विचाराच्या घड्याळाचे उमेदवार चिन्ह देऊन उभे केलेल्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. मी खात्री देतो, हे राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार उद्याच्याला निवडून गेल्यानंतर अजूनही खूप ज्या काही कामं करायची, अजूनही गरिबांना चांगल्या प्रकारचे घरबांधणीचा कार्यक्रम करायचा आहे. शासनाचा निधी, CSRचा निधी, ह्या माध्यमातून आपल्याला कामं करायची. आणि बारामतीमध्ये राहत असणाऱ्या समाजाच्या प्रत्येक घटकाच्या करता काही ना काही असेल, यासाठी पुढील 5 वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना
प्रयत्न करायचा आहे. त्याकरता बारामतीकरांची साथ यासाठी मला आवश्यक आहे. गेल्या 4 दशकात 91 ते 2025 जवळपास 4 दशकं तुम्ही कायम माझ्या पाठीशी उभं राहिलात. देशाच्या कसल्याही लाटांचा तुम्ही त्या ठिकाणी विचार केला नाही. तुम्ही माझ्या शब्दाला मान देत आला. मी कुठेही त्याला तडा जाऊन दिलेला नाहीये. त्या पद्धतीनं तुम्ही मतदान केलेलं आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आताच्याही काळामध्ये आम्ही चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय. काही थोडं 19-20 झालं असेल तर माझ्याकडे बघून त्या उमेदवारांना मला मतदान करताय हे लक्षामध्ये घेऊन 2 तारखेला येणार आहे. 2 तारखेला बटन दाबायचंय. त्याच्या आधी मी शेवटच्या सभेला एकदा येईलच. परंतु खूप काही गोष्टी आपल्याला सगळ्यांना अजून बारामतीकरांच्या करता करायच्या आहेत. उद्यानं करायची, क्रीडांगण करायची, अजून एक स्टेडियम तिकडं करायचंय. 20 एकर जागा MIDC मध्ये घेतलेली आहे. खेळायला माझ्या मुलांना मुलींना आपण शारदानगरला पण काही करतोय, काही विद्याप्रतिष्ठानला विद्यानगरीत करतोय, माळेगावला काही केलेलं आहे. तसंच आपण आपलं मार्केट यार्ड आहे ना त्याच्या मागं पण खूप सुंदरपणे तिथं सुविधा दिलेल्या आहेत. अजून तिकडच्या बाजूला स्विमिंग पूल, आता एक सावरकरांच्या नावाने जो स्विमिंग पूल आहे त्याच्या शेजारी दुसरा कव्हर्ड स्विमिंग पूल इथं डॉक्टर तांबे बसलेत. ते काम आपलं चाललेलं आहे. ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचंय. आता तुम्ही बघा, पूर्वी तुम्ही कॅनॉलनी जात असताना कसं वाटत होतं आणि आता कसं वाटतंय? आता गारगार वाटतंय, गारगार वाटतंय. पूर्वी रिमांड होमच्या मागं काय अवस्था होती, आता रिमांड होमच्या मागं काय केलं? स्वच्छतागृह पण चालली. तर मी अजूनही काही स्वच्छतागृह करणार आहेत की त्याच्यातनं माझ्या बारामतीकरांना कुठं महिलेला, कुठं पुरुषाला, कुठं स्वच्छतागृहात जायचं असेल तर सुविधा असाव्यात. हे आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आम्ही मधनातून आढावा घेतो, ST स्टँड सगळं स्वच्छ आहे का. मी माझी टीम बसवलेली आहे, त्यांनी तिथं जाऊन बघायचं. काही असेल तर ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना सांगायचं. या प्रकारे आपल्याला आपल्या बारामतीचं उत्पन्न वाढवायचंय. आपल्या बारामतीची लाईट आहे ना, स्ट्रीट लाईट, ती सगळी मी काही मेगावॅट काराटीच्या ठिकाणी जागा घेतलेली आहे. सरकारने जागा दिली, तिथं आपण पॅनल बसवतोय आणि त्याच्यातनं बारामती शहरामध्ये आणि माझ्या पाण्याच्या पुरवठ्याच्या करता लागणारी वीज ती त्याच्यातनं तयार करून देणार आणि बारामतीचं विजेचं बिल कमी करून टाकणार आहे. हे असे काही काही गोष्टी. कारण आज अजित पवार आहे. अजित पवार काय कायमचा ताब्रपट घेऊन जन्माला नाही आला. पुढं हे टिकवायचं माझ्या नंतर त्याचं घामच निघणार आहे. कारण त्याला काही एवढा निधी आणता येणार नाही. आणि इथं सवय 50 कोटीच्या ठिकाणी दरवर्षी 350 कोटी ऍव्हरेज मिळतात. 50 कोटी बजेट दरवर्षी मिळतात 350 कोटी. हे जर झालं तर त्या पद्धतीनं काही आपलं पण उत्पन्न आपण वाढवलं पाहिजे. ह्या प्रकारे आरोग्याच्या सगळ्या सुविधा दिल्यात बारामतीमध्ये. वेगवेगळ्या प्रकारची आपण शिबिरं घेतो, त्याच्यात लोकांना मोफत कसं आरोग्याच्या करता मदत करता येईल ते आपण त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर काही काही ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न करतील, पण त्याला बळी पडू नका. तुम्हाला बारामती उद्याच्या 5 वर्षाच्या करता अशाच उत्तम पद्धतीनं एक अभिमान वाटेल अशा प्रकारचं शहर ते आणखीन करायचं असेल तर घड्याळाच्या शिवाय तुम्ही दुसरा कुठल्याही उमेदवाराचा या शहरामध्ये विचार करू नका. आणि यावेळेस मी नव्या जुन्यांचा मेळ पण साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नगरपालिकेत सगळेच नवे चेहरे देऊन पण चालत नाही. काही अनुभवी आणि संस्थेची माहिती असणारे पण आवश्यक असतात. त्या दृष्टीनं आम्ही हा बदल केलेला आहे असं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं. यंदा मी बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला. कोणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, हे लक्षात घ्या. मी तिथं पण रंजन काका आणि बाकीच्यांना बरोबर घेतलंय. मी इकडं पण पृथ्वीराज जाचकांना बरोबर घेतलंय. त्यांना त्या कारखान्याचं चेअरमन केले की नाही. आम्ही काय एकमेकाचे बांध रेटलेत. चांगलं काम करणार असेल तर माझी काय हरकत आहे. त्यांचे विचार तेच असतील, माझेही विचार तेच असतील. आमच्या सुनील सस्तेंचे विचार आणि अजित पवारांचे विचार सारखे. विष्णू माझाच होता. ती उगीच तुझ्याकडं मी सोडला होता. बातम्या काढायला मी तुझ्याकडे सोडला होता. अरे तुझ्या शाळेमध्ये जातो त्याचा हेडमास्टर मी आहे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु निवडणुकीमध्ये सगळ्यांनी जागरूक राहा.
काही कुठं थोडंसं अजून नाराजी आहे, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, ही नाराजी शहराच्या भल्याकरता, शहराच्या विकासाच्या करता वैयक्तिक नाराजी तुम्ही पुढे आणू नका. कुठेही कुणी कार्यकर्त्यांनी पण कुठेही घाळ राहू नका. त्याच्यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये आपण कसली निवडणूक असली तर ती तितक्याच गांभीर्याने आपण लढवत असतो. विरोधकांना कधीच आपण कमजोर समजलेलं नाही. काही विरोधक बाहेर न आले होते तरी आपण कमजोर समजलं नाही. आपण मतदारांना त्यांचा मान सन्मान, त्यांचा रिस्पेक्ट हा केलेलाच आहे. तसाच उमेदवारांनी सगळ्यांनी करायचा आहे. प्रभागातल्या उमेदवारांनी जे 8 बिनविरोध आले त्यांनी पण बाकीच्यांना निवडून येण्याच्या करता प्रयत्न करायचा आहे. विशेषतः मला धनश्रीला आणि अभिजितला सांगायचंय, अविनाशला सांगायचंय की तुम्ही सगळ्यांनी फिरलं पाहिजे. नाहीतर आता काय आम्ही बिनविरोध आलाय, काय कोणाची गरज आहे? सगळ्यांनी मदत केली म्हणून बिनविरोध आलाय, पक्षामुळे बिनविरोध आलाय. तिथं सगळ्या 20 प्रभागात सचिनचं काम करायचंय. कुठं आपला जरा कमकुवत, त्याला संच कमी असेल त्याला ताकद द्यायची, त्या उमेदवाराला पाठीशी उभं राहायचं. ह्या पद्धतीनं अटीच्या अटी, विशेषतः आता आमच्या ह्या बिनविरोध आलेले आहेत त्याच्यामध्ये ह्यांनी लक्ष द्यायचंय. आमच्या शर्मिलाताईंनी पण बघत नाही अल्ताफ नाही, प्रतीकनी लक्ष द्यायचंय. मी प्रतीकला आधी तिकीट देत, कुठे प्रतीक, त्यांनी तिथं लक्ष द्यायचंय. अल्ताफकडे लक्ष द्यायचंय. त्या संदर्भात असं सगळ्या ठिकाणी कुठेही गार राहू नका. त्याच्यामध्ये अतिशय वन साइड अशा पद्धतीनं हे सगळे लोक निवडून आले पाहिजेत. आणि काही घटकांना उमेदवारी मिळालेली नाहीये त्यांना त्या 4 जागेमध्ये मी वेगवेगळ्यांना ऍडजस्ट त्या ठिकाणी करीन. माझ्या आया बहिणींनो, तुम्ही पण मला साथ द्या. तुम्ही नेहमीच मला साथ दिलेली आहे. तशा पद्धतीनं आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला साथ ह्या निवडणुकीच्या निमित्तानं दिली पाहिजे. आणि तुम्ही माझ्या इलेक्शनला कसं घर ना घर टिपता तशा पद्धतीनं घाळ न राहता आता आम्ही निवडूनच आलेलो आहे असं न समजता आपण त्याच्यामध्ये, आता मला चिठ्ठ्या येत आहेत की दादा एक चांगल्या पद्धतीनं पत्रकार भवन बारामतीत उभं करा. सगळ्या पत्रकारांनी एक जीवाने राहावा. मी पत्रकार भवन उभं करू. तुमच्यात एकी ठेवा, एकी. मी ते करीन. मी त्याच्यामध्ये काही आमच्या वेगळ्या मोकळ्या जागा असतात ना तिथं ओपन स्पेस, त्या पद्धतीनं ते परवानगी वगैरे आणून त्या बाबतीमध्ये करीन. पण तुम्ही पण सगळ्यांनी एकत्रपणे त्याच्यामध्ये राहा आणि खऱ्या असतील त्या बातम्या त्या ठिकाणी देत चला. काही तर मी तर कपाळाला साथ मारला. काही म्हणले प्रत्येकाला 1 BHK फ्लॅट देणार. बाबा, प्रत्येकाला 1 BHK आणि किती हजार रुपये देणार? 10,000 रुपये देणार. आयला म्हणले नितीश कुमारला भेटून आले बाबा. अरे काय तुम्ही, काय म्हणजे काय त्यांना वाटत पण नाही आपण काय सांगतोय, कसं सांगतोय, कुठनं देणार, काय देणार. बजेट किती तर 40 कोटीचं. ठीक आहे, सांगण्याचा अधिकार आहे. बाबा पटून तरी देतोय, सांगतोय तरी. पण अशा खूप गोष्टी त्याच्यामध्ये होत आहेत. अशा पद्धतीनं काही भागात सर्वसाधारण जागेत SC ला जरी तिकीट दिलेलं असलं तर ते आपलेच बांधव आहेत. तसलं काही मनात आणू नका. ते तिथं मी उभा आहे समजून त्या ठिकाणी मदत करा. आणि फार सिस्टमॅटिक पद्धतीने, ह्याच्या आधी काय झालं, 4 वर्ष मला नगरसेवकच नव्हता. आता ही 42ची टीम आणि अधिक ती 4 46ची टीम मला मिळणार आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या भागात ज्या काही गोष्टी राहिल्या असतील, कारण सगळ्याच गल्लीबोळात मी फिरू शकलो नाही, काही राहणार ना, तिथं आता माझी 46ची टीम फिरेल आणि त्यांनाही मी विचारीन किंवा तुम्ही काय करताय, तुम्ही कुठं बघितलंय, काय बघितलंय, त्याच्यावर कुठं अंडरग्राऊंड ड्रेनेज राहिलं असेल, कुठं रस्त्यांची कामं राहिली असतील, कुठं काही अजून प्लांटेशन करायचं राहिलं असेल, कुठं स्पीड ब्रेकर कमी असतील, कुठं मी आजच काही अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांना म्हणलं हे सगळ्या निवडणुका संपल्यानंतर आपण बसू, काही ट्रॅफिकच्या बद्दल पण कुठं काय केलं पाहिजे, कुठं सिग्नल टाकले पाहिजे, तर CCTV कॅमेऱ्याचं पण काम सुरू होईल, तेही मंजूर केलेलं आहे. अशा या सगळ्या गोष्टी रात्री अपरात्री माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना, माझ्या माय माऊलींना
फिरता आलं पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे, सगळीकडे दिव्याची व्यवस्था असली पाहिजे. आज आता वेगवेगळे दिवे जास्त बसवलेत, त्यावेळेस ते लाईट बिलचं पण मी व्यवस्था केलेली आहे. अशा खूप काही गोष्टी आपण चांगले वसंतराव पवार नाट्यगृह आता लवकर सुरू होईल, अतिशय सुंदर केलेलं आहे. त्याच्यामध्ये जुनं पण नाट्यगृह आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करायचंय, काही ठिकाणी लँडस्केपिंग करायचंय, अजूनही काही ओपन म्हणजे ते ॲम्फी थिएटर, माझे काही जागा असतील तिथं ॲम्फी थिएटर एक झालं. आता इथं हे किती सीट्स आहे, 700 का काहीतरी सीटचा इथं आतमध्ये ॲम्फी थिएटर आहे, पण ते संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला उपयोगी पडेल. व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र जागा, कमर्शियल नाही, व्यापारीचं ते ऑफिस करता, व्यापार भवन करता, ती त्या बाबतीमध्ये आपण केली, त्याचा निधी मंजूर केलेला आहे. वेगवेगळ्या घटकांच्या करता थोडंसं काही जणांना थांबावं लागलं. ह्यावेळेस लोहार समाजाला आपण, होलार समाजाला संधी दिली, त्याच्या वाल्मिक समाजाला थोडं थांबावं लागलं, पण त्यांना दुसरीकडे कुठं ऍडजस्ट करतो. होणारच मी म्हणतोय, ती लोहार म्हणतोय, आता काय सांगू, त्याला ही काय मागणं, ही टॉन्टिंग काहीतरी करतात. मी सांगतोय बरोबर आहे, ह्यांनाच माहिती नाही, पण म्हणलं आपलं काही चुकलं तर कशाला काय, म्हणून दोन्ही नावं घेतली, यालाही वाईट वाटायला नको त्यालाही वाईट वाटायला. तर त्याच्यामुळं मित्रांनो, ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला आता जाता जाता एकच सांगतो, 1920 ते 2024-25 पर्यंत, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पौर्णिमाची मुदत संपल्यानंतर, तुमची मुदत कधी संपली? त्याच्यानंतर बारामतीच्या करता वेगवेगळ्या योजनेतनं 1975 कोटी रुपये दिले. 1975 कोटी रुपये. त्याच्यामध्ये शिवसृष्टी आहे, करा नदीचं सुशोभीकरण आहे, नीरा डावा कालव्याचं सुशोभीकरण आहे, बाबूजी नाईक वाडा सुशोभीकरण आहे, वसंतराव पवार नाट्यगृह आहे, तो तर परिसर फार आता चांगला केलेला आहे, ते आता सुरू होईल. इंदापूर चौक शॉपिंग कॉम्प्लेक्स मोठा आहे, तो जवळपास 75 कोटीचा आहे. 3 हत्ती चौक ते पेन्सिल चौक रस्त्याच्या दुतर्फा मोकळी जागा सुशोभीकरण करणं. 3 हत्ती चौक नाही, तिरंगा सर्कलचा आपला राष्ट्रध्वज कस काय फडकतो, अभिमान वाटतो की जाताना. त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाच्या करता 7 कोटीचा शादीखाना केलेला आहे. बारामती शहराच्या करता 1 मेगावॅट सौर प्रकल्प, तो 10 कोटीचा आहे, तो मी 1.5 मेगावॅट करतोय, कारण ज्या पद्धतीने वाढते उद्या लाईट तर आपल्याला जास्त लागणार. आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव हा आपण करतोय, 1 जलतरण तलाव तिकडे केलेला आहे, तिथं पण 1 ट्रॅक शारदानगरला केलेला आहे. असं सगळं आपण चांगल्या पद्धतीनं करतोय. ठोकर गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि अजून जे काही राहिलं असेल ते पण आपल्याला पुढच्या 5 वर्षाच्या करता करायचंय. माझी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्टची विनंती आहे, ही निवडणूक गावकी भावकीची नाही, ही विकासाची निवडणूक आहे. उगीच कुणाला तरी काहीतरी कमी लेखण्याच्या करता आपण त्या पद्धतीनं कुणी वागू नका. कुणी सांगितलं, मी या पुढच्या काळात देखील सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषांच्या नागरिकांच्या सोबत घेऊनच विकासाच्या वाटेवर चालत राहणार आहे. कालही तसाच चालत होतो, आजही तसाच चालतोय, उद्याही तसाच चालत राहणार आहे. राज्यात आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून काम करताना कोणावर अन्याय होणार नाही. मग तो माझा मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, अल्पसंख्याक असेल, तो त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या माझ्या बांधवांचं, माझ्या मायमाऊलींचं हक्काचं रक्षण करण्याचं काम, संरक्षण देण्याचं काम आम्ही करू. आपल्या समाजामध्ये महिलांना मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता मिळेल, हे सर्व करण्यात सरकार नेहमी प्रयत्नशील राहील. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात पुढे राहील असा विश्वास देखील मी तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि सांगायचा उद्देश म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो काही बेरजेचं राजकारण करत करत जो त्यांनी महाराष्ट्राच्या आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला, त्यांना राज्यात सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला, तशा पद्धतीनं ही तुमची माझी बारामती अधिक चांगली करण्याच्या दृष्टिकोनातनं, अधिक सगळ्या सुखसोयी देण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला पुढे जायचंय. आणि तोच स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारांचा, त्यांच्या विकास कामांचा
त्यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा हा आपल्याला पुढे न्यायचा आहे। या पुढच्या काळात देखील आपल्याला सर्वांना ते काम करायचं आहे। माझी जाता जाता विनंती आहे, आता मी इथनं गेल्यानंतर परत येईपर्यंत उमेदवार किंवा उमेदवारांचे पाठीराखे प्रचारक फिरताना कुणालाही उलटं बोलायचं नाही। जर कुणी काही प्रश्न विचारला तर समजावून सांगायचं, ऐकलं ठीक, काही जण तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतील, कुठल्याही जाती धर्माला कुठंतरी त्यांना ठेच पोचेल, कुणाच्या भावना दुखवल्या जातील, अशा पद्धतीनं कुठलंही कॉर्नर सभेमध्ये किंवा तुमच्या सभा होतील तिथं कुणीही बोलायचं नाही। पुढची सभा आपण शारदा प्रांगणामध्ये घेऊ, ती बुक करा त्याच पद्धतीनं तिथं, कारण आज आपण इकडं श्री सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन त्यांच्या साक्षीने इथं आपल्याला सुरुवात करायची होती, ही ह्या बाजूला केली। पुढची सभा समारोपाची ती करू, पण कृपा करून कुणी घाळ राहू नका, उगीच कुणी कुणाला कमी लेखू नका आणि काही अडचण निर्माण करू नका। सगळ्यांना रिस्पेक्ट द्या। सगळे जे काही मतदार आहेत त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवा। तो गरीब असो, तो कुठल्याही घटकातला असो, त्याला भेटला नाही तर पुन्हा जाऊन त्याला भेटा। ह्या पद्धतीनं वैद्यकीय क्षेत्र असेल, वकिली क्षेत्र असेल, वेगवेगळे व्यापारी क्षेत्र असेल, आमचं छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यवसायधारक असतील, आपल्याला त्यांनाही हॉकर झोन, मी बारामतीमध्ये काही ठिकाणी हॉकर झोन करणारे, कारण त्यांनाही व्यवसाय करायचा आहे। त्यांना जसं बारामतीमध्ये पार्किंगची व्यवस्था काही ठिकाणी आपण केली, रस्त्याला अडथळा न येता, तशा ह्याही गोष्टी आपल्याला करायच्यात। त्या खूप काही करण्याच्या करता तुमची जशी आजपर्यंत साथ मिळाली तशा पद्धतीनं बारामतीकरांनो, ह्या बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सचिन सातव सहित 41 उमेदवार जे आम्ही उभे केलेले आहेत घड्याळाचं चिन्ह देऊन, त्या सर्वांना प्रचंड मताधिक्याने आपण विजयी करा। आणि जसं विधानसभेला माझ्या खांद्यावर मतांचा बोजा टाकल्यामुळं मी पुन्हा कामाला जोमाने सुरुवात करतो, तसा ह्या 41 आणि सचिन 42वा यांच्या एवढा प्रचंड मताधिक्याने विजयी करा की मला असं वाटलं पाहिजे, नाही आपण अधिक दुपटीनं काम केलं पाहिजे, अधिक तिपटीनं काम केलं पाहिजे। बारामतीकरांची आपल्याला साथ आहे, सगळ्या जाती धर्माची आपल्याला साथ आहे। अशा पद्धतीनं मात्र आपण सगळ्यांनी काम करा। बिनविरोधवाल्यांनी घाळ पडू नका, जास्त काम करा आणि सगळ्यांना प्रचंड मताधिक्याने घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण 5 वर्षाच्या करता बारामतीकरांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या सर्वांना द्या, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। सुरत संजय शिंदे, खंडवा नगर। अर्णवनं आत्महत्या करत आपलं जीव